नमस्कार, मी डॉक्टर प्रीती सावंत. आपण नेहमी दरवेळेला हायड्रा फेशियलबद्दल खूप सारं ऐकलेलं आहे आणि हायड्रा फेशियलचीच बहुतांश माहिती सगळ्यांनाच आहे की हायड्रा फेशियलमध्ये काय स्टेप्स असतात, काय प्रोसिजर होते. पण हायड्रा फेशियल हे नेमकं कधी आणि कोणी करायला पाहिजे? हायड्रा फेशियल इज एक प्रीमियम प्रोसिजर आहे किंवा एक छान ट्रीटमेंट आहे. ही कधीही सगळ्यांसाठी सूट होण्यासारखी आहे, पण ह्यामध्ये बऱ्याचशा औषधी किंवा प्रोसिजर ऑन ऑफ होणे किंवा त्याच्या प्रोसिजरमध्ये थोडासा बदल हा प्रत्येक पेशंटनुसार आणि त्याच्या त्वचेनुसार केला जातो. हायड्रा फेशियल हे कुणी करावं आणि कधी करावं? हायड्रा फेशियल हे सहसा किंवा कोणत्या पण स्किन ट्रीटमेंटच्या दरम्यान एक 40 ते 80 दिवसाचा मिनिमम 30 डेजचा तरी अंतर असायला पाहिजे. म्हणून हायड्रा फेशियल हे आम्ही 30 ते 40 दिवसांमध्ये दरवेळेला तुम्ही करू शकता असं ॲडवाईस करतोच. पण आता हायड्रा फेशियल हे कुणी करू शकतं आणि त्याचा फायदा काय होतो? हायड्रा फेशियलने अर्थात नावातच आहे हायड्रा म्हणजे तुमच्या स्किनचं हायड्रेशन हे खूप चांगलं मेंटेन केलं जातं. तुमची त्वचा ही तुकतुकीत होते आणि एक तजेलदारपणा, लवचिकपणा हा तुमच्या स्किनला येतो. ज्यांच्या त्वचेमध्ये हा तजेलदारपणा हवा आहे आणि हायड्रेशन मेंटेन ठेवायचं आहे त्यांना हायड्रा फेशियल ही उत्तम ट्रीटमेंट आहे. म्हणून एखादा तुमच्या जीवनातला एक खूप चांगला ऑकेजन असेल, काहीतरी प्रीमियम एखादं वेडिंग असेल किंवा रुटीनच्याही लाईफमध्ये तुम्ही दर 30-40 दिवसाला तुमचा हायड्रा फेशियल नक्कीच प्लॅन करू शकता. अर्थात तुमच्या स्किन आणि त्याच्या टोननुसार आणि स्किनच्या प्रॉब्लेमनुसार त्याच्यामध्ये वापरली जाणाऱ्या औषधी आणि पद्धती ह्या थोड्याफार तुमच्या डॉक्टर्स तुम्हाला नक्कीच ॲडवाईस करतील. म्हणून एक चांगला हायड्रा फेशियल करण्यासाठी आमच्या क्लिनिकला भेट द्या. थँक्यू. थँक्स अ लॉट.